जाणार नाही, मी तिकडे जाणार नाही. खरं तर जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव काळ होता जिथं माणसं जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करीत होते. अहो, तानाजीला राजे म्हणाले का तेवढं कोंढाण्यावरती भगवा फडकव, मग तुला सरपंच करतो. की शिवा काशीदला म्हणाले तेवढं शिवा सिद्धीच्या भेटीला जाऊन ये, मग तुला आम्ही पंचायत समितीचं तिकीट देतो. की हंबीररावांना म्हणाले तेवढं 1 कोटी नगद रुपये 200 लष्करी घोडे घेऊन या, म्हणजे तुम्हाला आमदारांचा पीए करतो. नाही हो, आमचे मावळे आणि आमच्या राजांचं चरित्रच असं होतं. सहज राजांनी एखादी मोहीम काढावी आणि त्या मोहिमेसाठी तानाजीनं म्हणावं, राज ही मोहीम माझी, राजा विडा द्या, ही मोहीम माझी, मी जातो, मी लढतो, मी कोंढाण्यावरती भगवा फडकवतो. असं एक मावळा घडत होता. आणि त्यानंतर लगेच बाजीनं यावं, बाजीनं म्हणावं, अहो तानाजी ही मोहीम आपली, आपण लढणार, आपण जिंकणार, आपण भगवा फडकवणार. आणि तेवढ्यात हंबीररावांना यावं, हंबीररावांनी म्हणावं, अहो बाजी कवापासून नंबर लावून बसलोय का, ही मोहीम आपली, आपण लढणार, आपण जिंकणार. अहो, जगाच्या पाठीवरती असा एकमेव काळ होता जिथं माणसं जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करीत होती. हा म्हणजे आपलं शिवचरित्र. आता मात्र सर्वांनी शांत बसा, सर्वांगांचे कान करा आणि ऐका माझ्या राजांचं चरित्र, मावळ्यांचं बलिदान. अहो, मासाहेब जिजाऊ राजांना म्हणाल्या, राजे सांगा ना कधी घेताय कोंढाणा, राजे सांगा ना कधी घेताय कोंढाणा. राजे म्हणाले, मासाहेब येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकलेला असत. राजे निघाले आणि समोर सूर्या, शेलार मामा आणि ताना आले. आणि तेवढ्यात ताना म्हणाला, राज माझ्या रायबाचं लग्न काढलंय बघा, मुजरा राज, रायबाच्या लग्नाला यायला लागतंय, मासा तुम्हासनी बी यावंच लागल बघा. तसं राजा म्हणाले, अरे ताना, तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काय वेगळं आहे कारण? येणार ना रायबाच्या लग्नाला? मासा तुम्ही बी येणार ना? हो रे ताना, येणार ना रायबाच्या लग्नाला. आणि तेवढ्यात राजांनी विचारावं, ताना रायबाचं लग्न कधी र? आणि तानाजीने सांगावं, राजा येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे. आणि तेवढ्यातच राजांनी म्हणावं, ताना नाही जमायचं र. आणि ताना म्हणाला, राजा आता तर म्हणालात ना व, तुझ्या पोराचं लग्न माझ्या पोराचं लग्न काय वेगळं आहे का? आणि आता लगेच म्हणता नाही जमायचं. तसं नाही र ताना, राजा तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला येणार नाही. अरे तसं नाही रे ताना, राजा तुम्ही येणार नाही माझ्या रायबाच्या लग्नाला. ताना ऐकून तर घे रे. अरे मासाहेबांनी शब्द दिलाय र, येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकलेला असं. तर तसा तानाजी म्हणाला, राजा एक काम करूया, तुम्ही येणार नाही ना तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही. बरं एक काम करूया, तुम्ही कोंढाण्यावरती तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला जा आणि मी कोंढाण्यावरती भगवा फडकायला जातो. अहो, एवढं सोपं होतं का हे म्हणायला? अजिबात नाही. आजचा तानाजी असता, बरं आपल्या गावात नाही ना कुणी तानाजी, आजचा तानाजी असता तर तो निश्चितपणानं म्हटलं असता, राजा अख्खं 30-35 वय झाले पोराचं, कशी पोरकी भेटली आणि तुम्ही म्हणता मला मोहिमेवरती जा, हे करा ते करा. तर निश्चितपणानं आमच्या शिवचरित्रामध्ये चुकूनही एकही मावळा सापडणार नाही ज्याने जबाबदारी टाळली. अहो, एवढंच काय, आता राजे तानाला समजून सांगतात, अरे ताना जाऊ नको, तुला माहिती का तो गड कोणी राखलाय? तो गड राखलाय उदय भानानं. उदय भान लय खतरनाक आहे ताना, 7.25 फूट उंचीच आहे, खूप खतरनाक आहे ताना. राजांना ताना म्हणतोय, राजा काय म्हणाला? तसं राजे म्हणाले, उदय भान लय खतरनाक रे, एका गावात 10 जण सोलतो, छाताड सोलतो, ढाल फोडतो, लय खतरनाक रे ताना. तसं ताना म्हणाला, राजा असू द्या तो उदय भान 7.25 फूट उंचीचा, एका वारात 10 जण सोलत असेल, ढाल फोडत असेल, पण मी अभिया महाराष्ट्राच्या मुशीतला छत्रपतींचा मावळा आहे. राजा द्या की विडा, राजा द्या की विडा. तानाच्या हट्टापायी राजांनी तानाला विडा दिला. राजांना कळून चुकलं होतं, ताना जातोय पण माघारी येतोय का नाही. तानाच्या हट्टापायी राजांना विडा दिला आणि ताना निघाला माझा. 500 मावळे सोबतीला घेतलेत. सूर्या आणि ताना दोघं निघाली. गडावरती घोरपडे नावाचे बंधू आहेत, त्यांनी गडावरून दोर टाकला. मावळ्यांनी सप गड चढला आणि तुफान युद्ध होणार आहे. उदय भानाला जाग आली, 2000 राजपुतांबरोबर युद्ध होणार असून आता मावळ्यांनी हर हर महादेवचा जयघोष सुरू
तानाच्या जवळ यायला लागली होती आणि उदयभानाची समशेर तानाच्या हृदयात घुसली आणि तानाची समशेर उदयभानाच्या हृदयात घुसली. अहो धारातीर्थी पडला होता माझा तानाजी आणि माझा तानाजी तरी सुद्धा सांगत होता, राजा राजा या तानाचा शेवटचा श्वास घेईपर्यंत हा ताना स्वराज्यासाठी लढला. जोपर्यंत या कोंढाण्यावरती भगवा फडकवत नाही ना तोपर्यंत हा ताना शेवटचा श्वास सोडणार नाही. शेवटी मावळ्यांना गड काबीज केला आणि तानानं शेवटचा श्वास सोडला आणि म्हणून अजूनही इतिहास फुटतोय, गडाला आपण सिंह गेला, गडाला आपण सिंह गेला.